स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। विश्व मानव रूहानी केंद्र बिलाडी रोड धुळे येथे गुरुपौर्णिमा निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे करण्यात आले आयोजन। गुरुपौर्णिमा निमित्ताने परम संत बलजीत सिंग महाराज यांच्या आशीर्वादाने विश्व मानव रूहानी केंद्र बिलाडी रोड धुळे येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरा करण्यात येत असते। दरम्यान या ठिकाणी जिल्हाभरातून असंख्य भाविक सहभागी होतात। गुरुपौर्णिमा निमित्ताने यावर्षी देखील भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते। यात 60 ते 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले। तत्पूर्वी विश्व मानव रूहानी केंद्रात सकाळी ध्यान भजन प्रोजेक्टरद्वारे सत्संग आणि लंगर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी असंख्य भाविकांनी भंडारा महाप्रसादाचा लाभ घेतला। विश्व मानव रूहानी केंद्र नवानगर शाखा धुळे परमसंत बलजीत सिंगजी महाराज साहेब यांच्या आशीर्वादाने व कृपाआशीर्वादाने सालाबादाप्रमाणे धुळे मानव केंद्रावर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतो। सालाबादाप्रमाणेच आपण दरवर्षी रक्तदान शिबिर हे आयोजन करण्यात येतं। दरवर्षाप्रमाणे जवळजवळ मागच्या वर्षी आमचं 70 जणांचं टार्गेट झालं होतं। त्यांच्या 70 भाविकांनी रक्तदान केलं होतं। आजचा टार्गेट आमचा ठेवला आहे की आम्ही कमीत कमी 100 जणांचं रक्तदान आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला देणार आहेत। तर आमची ही जी संस्था आहे विश्व मानव रूहानी केंद्र ही एक आध्यात्मिक आणि एक चॅरिटेबल संस्था आहे। या चॅरिटेबल संस्थेच्या अंतर्गत आम्ही आता 8 दिवसापूर्वीच पंढरपूर येथे मेडिकल कॅम्प लावण्यात आला होता। तिथे जवळजवळ 40 ते 45 हजार भाविकांनी त्या मेडिकल कॅम्पचा लाभ घेतला। त्याप्रमाणे सप्तशृंगी गडावर यावर्षी म्हणजे नवरात्री, चैत्र नवरात्री व आश्विन नवरात्री या नवरात्रीमध्ये जे भाविक पायी येतात त्या पायी येणाऱ्या भाविकांना आपण लंगर आणि नंतर मेडिकल कॅम्प याचंही आयोजन केलं जातं। ज्यावेळेस आपण रोज जवळजवळ 8 ते 10 हजार जे भाविक होते त्यांना जेवणाचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता। असं ही आपले 4 दिवसाची ही आपली यात्रा होती। त्या यात्रेच्या दरम्यानमध्ये आपण हे केलं होतं। याचप्रमाणे विश्व मानव रूहानी केंद्र जी आपलं नवानगर संस्था आहे ही संस्थेने आपलं आता अमरनाथ येथेही मेडिकल कॅम्प सुरू केलेला आहे। हा 5 वर्षापासून हा मेडिकल कॅम्प सुरू केलेला आहे। जम्मू काश्मीर सरकारने आपल्याला त्याच्यासाठी एक आपल्याला प्रोत्साहित बी केलं होतं किंवा तुम्ही ते मेडिकल कॅम्प लावा या हिशोबाने। तर आपण तिथेही मेडिकल कॅम्प लावला होता। बराडी मार्ग म्हणून एक तिथे आणि एक आपलं बालटाल अशा 2 ठिकाणी आपलं मेडिकल कॅम्प सुरू करण्यात येतं। त्यानंतर आता येणारं जे आपलं कावड यात्रा आहे उज्जैन येथे कावड यात्रेकरूंसाठी कावड ठेवण्याची व्यवस्था व कावड यात्रेत जे पायी येतात त्यांना मलम वगैरे जे पाय वगैरे दाबाई म्हणजे मॉलिश वगैरे करायचं सुद्धा तिथे आपल्याकडे ठेवलं आहे। व त्या भाविकांसाठी जे यात्रेकरू त्यांना लंगर व महाप्रसादाचाही कार्यक्रम आपण आयोजित करण्यात होतो। त्या